करवीर नगरीत कृष्णराज महाडिकांचे जल्लोषात स्वागत। एका वर्षात 1,00,000 युवक युवती भाजपाशी जोडणार। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कोल्हापूरचे युवा नेतृत्व यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचे करवीर नगरीत प्रथमच आगमन झाले। या आगमनावेळी शहरात भव्य स्वागत रॅली काढण्यात आली असून एका वर्षात राज्यभरातील 1,00,000 युवक युवतींना भाजपाशी जोडण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला। रॅलीत सुमारे 5,000हून अधिक तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी आणि कृष्णराज नावाच्या जयघोषात संपूर्ण परिसर दणाणून गेला। या भव्य स्वागत सोहळ्याने शहरातील वातावरण उत्साहाने भारावून गेले। स्वागत प्रसंगी कोल्हापूरच्या महापौर सौ रूपाराणी निकम तसेच खासदार धनंजय महाडिक यांनी कृष्णराज महाडिक यांचे अभिनंदन केले। रॅलीची सुरुवात छत्रपती ताराराणी पुतळा येथे पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर दसरा चौक येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले। पुढे बिंदू चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले। रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून झाला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एका कर्तबगार तरुणावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याची जिद्द कृष्णराज महाडिक यांच्या व्यक्तिमत्वातून स्पष्ट दिसत होती। सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर काम करत यूथ आयकॉन म्हणून ओळख निर्माण केलेल्या कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांना संघटित करून पक्षाला नवी उंची मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। यावेळी महापौर सौ रूपाराणी निकम, महेश जाधव, विजय जाधव, प्राध्यापक जयंत पाटील, मुरलीधर जाधव यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन